माझ्या आईची वृत्ती फार धार्मिकपणाची होती. ज्या ज्या गावी आम्ही गेलो त्या त्या गावी तिच्या धर्मनिष्ठतेबद्दल सर्वत्र ख्याती होत असल्याचेच ऐकू येत असे. भिक्षुक वर्गात तिला फार मान्यता असे. पुरोहित असो किंवा पुराणिक असो, त्याने तिची तारीफ केली नाही असे कधीच झाले नाही. म्हणजे बाबांचा स्वभाव अधार्मिक होता असे मुळीच नाही. बाबांच्या धर्मनिष्ठतेची ही भटभिक्षुकात ख्याती होती खरी, पण ती तोंड देखली होती. किंबहुना आईच्या धर्मनिष्ठतेच्या ख्यातीचा नवरा ह्या नात्याने त्यांना फायदा मिळे एवढेच. कोणत्याही विशेष धर्मकृत्यात ते प्रत्यक्षपणे भाग घेत नसत. आईच्या करवी होत असलेली व्रतवैकल्ये करताना ती सढळ हाताने जो खर्च करीत असे त्याला बाबांची पूर्ण संमती असे. मामलेदार या नात्याने गावात त्यांची जी प्रसिद्धी होती तिला आईच्या ह्या धार्मिकतेमुळे एक प्रकारे तात्विक जोड मिळत असे. तालुक्याचा एक करडा अंमलदार म्हणून बाबांचा फार दरारा होता. तितकीच धार्मिकतेची माय माऊली म्हणून आईची ख्याती होती. कुणीही संकटात असले आणि बाबांकडून त्यांचे काही काम होण्याजोगे असले तर त्याने येऊन बाईसाहेबांचे पाय धरावे की त्याचे संकट हटकून दूर होत असे. ते कोणत्या विशेष प्रकारच्या विधीने होत असे हे मला फार उशिरा कळले. त्यावेळच्या माझ्या वयात जास्त खोल पाण्यात जाण्याची माझी ताकद नव्हती. लोक म्हणत, रावसाहेब फार करडे, पण बाईसाहेब म्हणजे एक माऊली आहे. तिनं मनात आणलं तर रावसाहेबांची करडी अंमलदारी वाटेल त्यावेळी ती थंड करू शकते. एवढ्यावरच माझे समाधान होत असे. बाबा फार सरळ स्वभावाचे आणि माझी आई अत्यंत दयाळू असा माझा दृढ समज झाला होता. माझ्या आईचे नाव मला कळले नाही म्हटले तरी चालेल. मला कळू लागले तेव्हापासून मी तिला आई म्हणत असे आणि लोक बाईसाहेब म्हणत असत. घरात बोलताना आई म्हणायचे आणि लोकांशी बोलताना बाईसाहेब या नावाने उल्लेख करायचा. असाच आमच्या घरचा शिरस्ता असे. दादाला देखील लोक दादासाहेब म्हणत असत आणि मी सर्वांची ताईसाहेब होते. आई जरी मला हाक मारताना गोदू म्हणत असे तरी इतरांशी बोलताना माझा उल्लेख ताईसाहेब या नावानेच करीत असे. बाबा मात्र मला केव्हाही गोदू म्हणत नसत. त्यांनी मला जर ताईसाहेब म्हटले नसते तर लोकांनीही त्यांच्याच म्हणण्याचे अनुकरण केले असते असे ते स्वतःच बोलून दाखवीत. मामलेदाराच्या घराण्याचा दर्जाही साहेब पदवी दिल्याशिवाय तालुक्याच्या छोट्या गावी कधीच टिकाऊ झाला नसता. शाळेत सुद्धा ती स्थिती होती. मास्तर सुद्धा मला ताईसाहेब म्हणत असत. आई आणि दादा ह्यांनी माझे पाळण्यातले नाव जरी कधी उच्चारले नसते तर माझे नाव गोदू आहे हे मला कळलेही नसते. शाळेतल्या हजेरीपटात माझे नाव जरी गोदू गंगाधर गोखले असे लिहिलेले होते तरी हजेरी घेताना मास्तर ताईसाहेब गोखले ह्याच नावाने पुकारीत असत. मला राहून राहून ह्याचे आश्चर्य वाटे. पहिले पाळण्यात ठेवलेले नाव असताना हे ताईसाहेबांचे बांडगुळ कशाला? सर्वांनीच मला गोदू का म्हणू नये? माझा जीव अगदी आशेला येत असे. आई आणि दादा जर मधून मधून मला गोदू म्हणती ना तर मला वाटते मी अगदी चिडून गेले असते. एक नाव ठेवायचे आणि दुसऱ्याच नावाने हाक मारायची का म्हणून? मास्तर ताईसाहेब म्हणत असत त्याला आणखी एक कारण होते. मला घरी शिकवायला रोज तेच येत असत. ते आल्याबरोबर त्यांना सांगायचे झाले तर माझा उल्लेख ताईसाहेब याच नावाने केला जात असे. मास्तर आलेले पाहताच, अरे ताईसाहेबांना म्हणावं मास्तर आले आहेत असे खुद्द रावसाहेबांनीच म्हटल्यावर दुसऱ्या संबोधनाने मला हाक मारायची कुणाची प्राज्ञा होती? दुसरेही एक कारण होते. निदान महिन्यातून एक वेळ तरी मामलेदार ह्या नात्याने बाबा शाळेला भेट देत असत. मुलांची चाचणी घेत असत. शेरा लिहित असत आणि वेळोवेळी मास्तरांना तंबीही देत असत. बाबा शाळेत आले की हेडमास्तर सुद्धा गणू पट्टेवाल्या इतक्या अदबीने त्यांच्याशी वागत असत. तिथे माझ्या वर्गाच्या मास्तरांची काय कथा? शाळेच्या अभ्यासात इतर मुलींप्रमाणे माझ्याही हातून चुका होत असत, पण त्याबद्दल मला कधीच शिक्षा झाली नाही. छडी मिळण्याचे तर दूरच राहो. इतर मुलींना छड्या मिळाल्या आणि त्या रडू लागल्या तर आपल्याला अशी शिक्षा होत नाही म्हणून आनंद वाटण्याऐवजी मला दुःखच होत असे. किंबहुना त्या मुलींचा मला मत्सर वाटे. छड्या मिळून आपल्यालाही एकदा रडण्याची संधी मिळावी म्हणून माझा जीव आशेला येत असे. घरी कुणी बोलत नाही, रागवत नाही. शाळेत कुणी छड्या मारीत नाही. मास्तर नुसते डोळे सुद्धा वटारीत नाहीत. याचे मला राहून राहून आश्चर्य वाटे. सुखाला दुःखाची जोड मिळाल्याशिवाय जिणे अपुरे वाटते
ह्याचा अनुभव मला त्या लहानशा वयात येत होता. दादा मधून मधून भांडत असे, रागे भरत असे, क्वचित एखादी लहानशी चापटीही मारित असे, म्हणून समाधानाला मला काहीतरी जागा होती. शाळेत माझा पहिला नंबर होता. मला घरी शिकवायला येणाऱ्या मास्तरांच्या करामतीमुळे माझा पहिला नंबर काही दिवस आजारी पडून गैरहजेरी लागल्याशिवाय कधीच खाली गेला नाही. एकदा बरेच महिने मी आजारी पडले नव्हते, त्यामुळे पहिला राहिलेला नंबर अढळपट घेऊन बसला. त्या रागाने मी आजारीपणाचे ढोंग केले. 8 दिवस घरी राहिले, तेव्हा दुसऱ्या महिन्याला 3रा नंबर गेला. वर्गाच्या पहिल्या बाकावर पहिल्या जागी सुटक्यासारखे बसणे मला कंटाळवाणे वाटत असे, म्हणून मी ही लबाडी केली आणि दोन्ही बाजूंना 2 मुली असताना मध्ये बसण्याचे 3ऱ्या नंबरचे सौख्य अनुभवले. ह्या माझ्या लबाडीमुळे मला एक मित्रलाभ झाला. मी सदोदित पहिल्या नंबरला असे. मी मामलेदाराची मुलगी असल्यामुळे 2ऱ्या नंबरची मुलगीही माझ्यापासून जरा सरकूनच बसत असे, त्यामुळे तिच्याशी माझा परिचय होत नव्हता. शाळेत येतानाही दप्तरपाटी घेण्यास शिपाई बरोबर असल्यामुळे इतर मुली माझ्याबरोबर येत नसत. शाळेतून घरी जातानाही ती स्थिती. या अधिकाराच्या सीमेमुळे माझा कुणाच मुलीशी परिचय होत नव्हता. इतर मुलींनी माझ्याशी फाजील सलगीनं वागू नये म्हणून मास्तरही खबरदारी घेत असत. म्हणजे इतर मुलींशी मी सलगी करू नये असे मला सांगत नसत, तर मी इतर मुलींशी सलगी ठेवण्याचा प्रयत्न करू लागले म्हणजे उलट ते त्या मुलींनाच दटावीत असत. त्यामुळे बरोबरच्या मुलींनी माझ्याबद्दल एक प्रकारची भीती घेतली होती. 3रा नंबर आल्यामुळे ही सीमा दूर झाली. उदाहरणे घालून मास्तर वर्गाबाहेर गेले म्हणजे बाजूच्या दोन्ही मुलींशी मी बोलण्याचा प्रयत्न करीत असे. पहिल्याने त्या मुली माझ्याशी बोलायला भीत असत. हळूहळू संकोच दुरावत चालला आणि 2ऱ्या नंबरला असलेली मुलगी पहिल्याने माझ्या प्रश्नांना उत्तरे देऊ लागली. हळूहळू संकोचाचा पडदा दूर होता होता तीही मला प्रश्न करू लागली. मी उत्तरे देऊ लागली. दिवसेंदिवस हा सलोखा वाढत जाऊ लागला. या मुलीचे नाव ठकू नागू तेली. तिचा बाप तेल्याचा धंदा करीत असे. त्याचा एक घाणा होता. एखादी दिवशी आम्हा मुलींना अभ्यास करायला सांगून खाजगी कामासाठी मास्तर ज्यावेळी झुकांडी देत असत, त्यावेळी आम्ही दोघी सलोख्याचा जिव्हाळा वाढवण्याचा प्रयत्न करू लागलो. माझ्या घरच्या गोष्टी मी तिला सांगत असे, त्यावेळी ती त्या लक्षपूर्वक ऐकत असे. दुसऱ्याला सांगून त्यांचे कुतूहल वाढवण्या इतक्या माझ्या घरच्या गोष्टी विशेष आकर्षक नसत. माझ्या तोंडच्या गोष्टी म्हणून तिने त्या भक्तिभावाने ऐकाव्या एवढेच. पण तिच्या गोष्टीचे मात्र तसे नव्हते. घरच्या असोत किंवा घाण्यावरच्या असोत, तिच्या गोष्टी मोठ्या आकर्षक असत. विशेषतः ती आपल्या ढवळ्या बैलाच्या हकीकती ज्यावेळी सांगत असे, तेव्हा अगदी देहभान विसरून जात असे. घरच्या गोठ्यातल्या एका जनावराबद्दल माणसाचे इतके बेभान प्रेम असते तरी कसे, याचे मला राहून राहून आश्चर्य वाटे. वास्तविक पाहता तो बैल पांढरा नव्हता, कबरा होता, पण त्याचे नाव मात्र ढवळ्या म्हणून ठेवलेले होते. ठकूचे ढवळ्याबद्दलचे प्रेम पाहिले म्हणजे माझ्या मनात एक विलक्षण कल्पना येत असे. जनावराबद्दल माणसाचा इतका ओढा असावा आणि माणसांचाच तितका का असू नये. प्रत्यक्ष माझा दादा, पाठीला पाठ लावून आलेली मी त्याची बहीण, पण आम्हा दोघांचे घटकाभर सुद्धा पटत नसे. तो अभ्यास करीत असला आणि मी क्षणभर जवळ जाऊन बसले तर तो वस्कन अंगावर येई. एखादे दिवशी एखादे उदाहरण सोडवून दे म्हणून म्हटले तर तो विचार आपल्या मास्तरांना असे ताडकन उत्तर देत असे. एका रक्तापासून उत्पन्न झालेले 2 जीव, पण त्यांचे देखील एकमेकांशी पटू नये. आणि ठकूने एका बैलाबद्दल, एका जनावराबद्दल इतका लोभ दाखवावा, इतका ओढा धरावा, तोंड फाटेपर्यंत त्याच्या गुणांचे वर्णन करावे, याचे मला आश्चर्य वाटल्यास नवल कसले. माझी तळमळती जिज्ञासा धीर धरीना. कौटुंबिक वात्सल्याचा हा अपरिचित मासला एकदा तरी पाहण्यासाठी माझे मन कासावीस होऊ लागले. एखाद्या क्षुल्लक गोष्टीत मन कासावीस होण्याजोगे असे काय होते, असा साहजिकच प्रश्न येईल. पण माझी परिस्थिती तशीच भानगडीची होती. मी एक मामलेदाराची मुलगी होते आणि ठकू ही एका यक्कश्चित तेल्याची मुलगी होती. मी एखाद्या मुन्सफाच्या घरी गेले असते, वकिलाच्याही घरी गेले असते, फार काय एखाद्या कारकुनाच्या किंवा शाळा मास्तराच्या घरी गेले असते तरी ते गैर दिसले नसते. पण एका तेल्याच्या घरी जाणे मामलेदाराच्या मुलीला तालुक्याच्या गावी तरी अशक्य होते.
तसे करण्यात माझ्या बाबांची इब्रत कमी झाली असती. त्यांच्या दर्जाला धक्का बसला असता. म्हणूनच मी म्हटले की ठकूच्या घरी जाण्यासाठी माझा जीव कासावीस होत होता. मी मनाचा निश्चय केला, काय होईल ते हो, एकदा नागू तेल्याच्या घाण्यावर जायचेच. पूर्ण विचार करूनच मी हा निश्चय केला होता. त्याचे कोणतेही परिणाम भोगावे लागले तरी त्याला माझी तयारी होती. शाळा सुटण्याच्या वेळी पट्टेवाला माझे पाटीदप्तर नेण्यासाठी शाळेच्या दाराशी थांबलेला असे. आमची शाळा गावाच्या अगदी मध्यावर होती आणि राहण्याची जागा कचेरीच्याच अलीकडे, पण जवळजवळ गावाच्या बाहेरच होती. नागू तेल्याचा घाणा बाजारातून बंदरावर जाण्याच्या रस्त्यावर होता. किंबहुना त्याच्या घाण्यापासूनच बाजारपेठेला सुरुवात होत होती असे म्हटले तरी चालेल. शाळा सुटून मी बाहेर आले. पाटी दप्तर शिपायाच्या हाती दिले आणि ठकू पुढे जात होती तिला थोपवून धरले. मी तिच्या घाण्यावर येणार आहे असे सांगताच ती आ वासून माझ्याकडे पाहतच राहिली. तिच्या गळ्यात हात टाकून मी म्हटले, एवढी घाबरलीस कशाला? खरोखर मी तुझ्या घाण्यावर येणार आहे. मला एकदा तुमचा ढवळ्या पाहायचा आहे. ढवळ्याचे नाव ऐकताच ठकूची भीती पार नाहीशी झाली. ती म्हणाली, खरंच? देवा शपथ, मग फार छान होईल. मी त्याच्या एक एक गमती तुला दाखवून देते. आम्ही वाट चालू लागलो आणि गावाच्या मधल्या चव्हाट्यावर येताच घरच्या रस्त्याकडे वळायच्या ऐवजी बाजारपेठेच्या रस्त्याला वळलो. पट्टेवाला आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, ताईसाहेब, घरी यायचं आहे ना? मी मागं न पाहताच उत्तर दिले, तुला काय करायचं आहे त्याच्याशी? तू आपला माझ्या मागून ये. आम्ही दोघीही बोलत बोलत वाट चालू लागलो. ठकूचे हृदय आनंदाने भरून गेले होते. ती सारखी बोलत सुटली होती. सारखी ढवळ्याच्याच गुणांची वर्णने चालली होती. पट्टेवाल्याची ही पिरपीर सारखी सुरू होती. रावसाहेब रागावतील, आपली नोकरी जाईल, गरिबांची पोरेबाळे उपाशी पडतील वगैरे काही रागाचे आणि काहीसे विनवणीचे शब्द बोलत तो जड पावलांनी आमच्याबरोबर येत होता. आता पहा, ठकू म्हणाली, हे आमचे दुकान जवळ आले. आता एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. अगदी मुकाट्यानं चोर पावली जायचं. ढवळ्या कशी माझी चाहूल ओळखतो ते तरी पहा. आम्ही दोघीही घाण्याच्या दाराशी आलो. नागू तेली आश्चर्यचकित झाला आणि काही बोलणार तोच ओठावर बोट ठेवून ठकूने त्याला खूण केली. ओठाशी आलेला शब्द तसाच दाबून तो आमच्याकडे टकमक पाहत राहिला. घाणा एका गवती झोपडीत होता. त्याच्या भिंती कारवीच्या खुंटावर मातीचा लेप लावून केलेल्या होत्या. जागा अगदीच गलिच्छ होती. जिकडे तिकडे तेलाचे साम्राज्य पसरलेले होते. तेलकट नसलेली एक चिंधी सुद्धा तेथे मिळणे शक्य नव्हते. नागू तेली तर नखशिखांत तेलाने माखलेला होता. तेलाने भरलेले काही डबे इकडे तिकडे ठेवलेले होते. त्याचप्रमाणे काळ्या संगमरवरी दगडासारख्या काळ्याकुट्ट दिसणाऱ्या पेंडीच्या राशीही जिकडे तिकडे पसरल्या होत्या. बैल घाण्याला जोडलेला होता. त्याच्या डोळ्याला एक मोठे सोपटे बांधलेले होते आणि यंत्रासारख्या ठराविक गतीने तो घाण्याभोवती फिरत होता. ठकूची चाहूल लागताच तो उभा राहिला आणि कान टवकारून मानेला हिसडे देऊ लागला. मधून मधून आपल्या चौरीसारख्या शेपटीचे फटके तो आपल्या दोन्ही पायांवर फडकावीत होता. ठकूने नागू तेल्याला खूण केली आणि त्याला हाणावयास खुणेनेच सांगितले. नागूने हातातील काठीचे 2-3 फटके त्याला हळूच लगावले, पण तो एक पाऊलही पुढे सरकेना. हळूच काठीने ढोसलेही, तरी पुढे न जाता तिथूनच मान वळवून सोपट्याच्या आवरणातून मागे पाहू लागला. मधून मधून मानेला हिसडे देण्याचे काम सारखे सुरू होते. ठकूच्याने त्याचा जास्त अंत पाहावेना. ती हळूच गेली आणि त्याच्याजवळ उभी राहिली. त्याचे सर्वांग थरारले. डोळ्यावरच्या सोपट्यामुळे अर्थातच त्याला काही दिसत नव्हते. तो 4ही पायांवर नाचू लागला. ठकू त्याच्या आटोक्याबाहेर होती आणि मानेवर जू असल्यामुळे तो जखडला गेला होता. ठकूने हळूच त्याच्या मानेवर हात टाकला. त्यासशी त्याने आपली मान तिच्या खांद्यावर टाकली आणि अंदाजाने जागा ओळखून तो तिचे गाल चाटू लागला. नकळत माझ्या डोळ्यातून आलेली 2 आसवे माझ्या अंगावर पडली. तेव्हा मी जागी झाल्यासारखे दचकले आणि इकडे तिकडे पाहू लागले. भरून आलेले डोळे डाव्या मनगटाने पुसून मी पाहते, तो आपल्या अर्धवट काढलेल्या चित्राकडे लांबून पाहणाऱ्या चित्रकाराप्रमाणे नागू तेली वाकड्या मानेने मुली बैलाचे वात्सल्य डोळे भरभरून न्याहाळीत होता. ते सर्वच दृश्य मला अलौकिक वाटले. माझ्या घरी वैभव होते, समृद्धी होती, चाकर माणसे होती, माथ्यावर आईबापांची पाखर होती, पण असल्या वात्सल्याचा अनुभव मला आला नव्हता.
त्या देखाव्याने माझे अंतःकरण वेडावून गेले. नागू तेली क्षणभर स्वतःला विसरला होता. बैलाच्या मानेची पिशवी आपल्या हाताने हळूहळू खाजवीत मागे वळून ठकू म्हणाली, पाहता काय बाबा, ताईसाहेब आले आहेत ते दिसत नाही का तुम्हाला? त्यांना बसा तरी म्हणावं की नाही? जागा झाल्याप्रमाणे दचकून नागू तेली म्हणाला, आता काय म्हणावं या पोरीला? आपणच मला बोलू नको म्हणून खूण करते आणि बोलत नाही म्हणून आता आपणच मला दोष देते. माझ्याकडे वळून तो म्हणाला, आता तुम्हाला कुठं बसा म्हणू ताईसाहेब? इथं ही सगळी तेलाची घाण, तुमच्या कपड्यावर तेलाचा डाग पडायचा एखादा. मला बसायला काय द्यावे म्हणून तो इकडे तिकडे पाहू लागला. काहीच कुठे सापडेना. तेव्हा तो बावरल्यासारखा झाला. असे पाहून ठकूने ढवळ्याची मिठी सोडली. शेजारी पडलेला एक देवदारी खोका आणून झोपडीच्या बाहेर ठेवला आणि त्याच्यावर ढवळ्यासाठी आणलेल्या गवताची एक पेंढी ठेवून दिली. आता याच्यावर बसा ताईसाहेब, ती हसत हसत म्हणाली. कशी छान गादी झाली आहे. तुमच्या घरी नाही मिळायची बरं का असली गादी. खरंच, असे म्हणून मी त्या गवताच्या पेंढीवर बसले. त्या सरशी पट्टेवाला वस्कन ओरडून म्हणाला, तुम्हाला बसायचं असलं तर खुशाल बसा, माझं काय जातंय त्यात, पण मी मात्र एक क्षणभरही राहणार नाही. तुमची दप्तरपाटी घेऊन असाच तडक घरी जाईन आणि सारी हकीकत बाईसाहेबांना सांगीन. आधी मला कळलं असतं तर मी मुळी आलोच नसतो. परभारेच गेलो असतो बंगल्यावर. तुम्ही आणि तेलाच्या घाण्यावर रावसाहेबांना कळेल तर मला चापका खाली फोडून काढतील. तसाच जाण्यासाठी तो चुळबुळत उभा राहिला. ते पाहून नागू तेली म्हणाला, तुमचं आता काय स्वागत करू ताईसाहेब? घरी आली असता तर वाटीभर दूध तरी दिलं असतं, पण इथं काय देऊ? मी म्हटले, काही नको बरं द्यायला, झालं हेच पुष्कळ झालं. तोही घाई करतो आहे तेव्हा जाते. असं कधी झालं आहे? नागू तेली म्हणाला. गरीबाच्या घरी तुमच्यासारख्यांची पायधूळ लागली माझ्या पोरीच्या भाग्यानं. तुम्ही आज इथं आलात आणि तोंड हडकवल्याशिवाय गेलात तर पाप लागेल. माझा गृहस्थपणा बुडेल. आम्ही गरीब झालो तरी आम्हाला कुलाचार आहे ना. घरी पाहुणा आला आणि तोंड गोड केल्याशिवाय गेला तर माझ्या घरवासीपणाला बाधा येईल. मी काढते त्याला तोड, ठकू म्हणाली. धावतच ती एका कोपऱ्याकडे गेली आणि पेंडीचे खडे बाजूला सारून अगदी तळाशी असलेल्या तसल्याच पण पांढऱ्या पेंडीचा एक तुकडा घेऊन माझ्यासमोर आली आणि म्हणाली, ही खोबऱ्याची पेंड. परवा कुणी मुद्दाम औषधासाठी मालवणी खोबरं आणून त्याचं तेल काढून घेतलं होतं. त्याची ही पेंड फार गोड असते, थोडी खाऊन तर पहा. ठकूचे ते शब्द ऐकून पट्टेवाला आपल्याशीच धुसफुसू लागला. मला नको म्हणण्याची त्याची प्राज्ञा नव्हती. माझा हट्टी स्वभाव त्याला माहीत होता. रागाच्या मिरमिरी सरशी तिथल्या तिथे मी त्याच्या थोबाडीत भडकावली असती याची त्याला जाणीव होती. मी ती पेंड घेऊन खाऊ लागले. त्याबरोबर त्याने आपले तोंड फिरवले. ती पेंड मला खरोखरच फार गोड लागली. मी ठकूला विचारले, ढवळ्याला सुद्धा हीच पेंड देता का खायला? ढवळ्याला ही पेंड? त्याचं कुठं आहे एवढं भाग्य? ठकू मोठमोठ्यानं हसत म्हणाली. कधी अशी खोबऱ्याची पेंड निघालीच तर तिची चटणी करण्यासाठी बामण लोकांच्या तिच्यावर उड्या पडतात. वाटेल ती किंमत देऊन घेऊन जातात. ढवळ्याच्या नशिबी नुसती तीळ भुईमुंगाची पेंड. ती देखील वाईट नाही हो. लसूण मिरची घालून आमच्या घरी आम्ही या तिळाच्या पेंडीचंच तिखट करून ठेवतो. खोबऱ्याची पेंड श्रीमंतासाठी, बिचारा ढवळ्याला ती कुठून मिळणार? ठकूच्या भाषणाचा नागू तेल्याला राग आला. तो म्हणाला, माझी अब्रू घेतेस पोरटे? ढवळ्याच्या पुढं मला पैशाची पर्वा नाही. बामण लोक विकत मागतात म्हणून देतो, नाहीतर ही खोबऱ्याची पेंड ढवळ्यालाच घातली असती. आत्ताच पहा. असे म्हणून तो धावतच त्या कोपऱ्यात गेला आणि पांढऱ्या पेंडीचे 2-3 तुकडे घेऊन त्याने एकामागून एक ढवळ्याच्या तोंडी दिले. पट्टेवाला मोठ्याने ओरडला, आता तरी यायचं आहे की नाही तुम्हाला ताईसाहेब? जरा थांब, असे त्याला सांगून मी ठकूला उद्देशून म्हणाले. ढवळ्यावरून मी हात फिरवला तर तो मारायचा नाही ना ग? मी जवळ असले तर नाही कदाचित मारायचा, ठकूने विचारपूर्वक उत्तर दिले. तिच्या बोलण्याची वाट न पाहता मी बैलाच्या जवळ गेले. ते पाहताच ठकू माझ्यापुढे होऊन बैलाच्या कोळ्यावर हात ठेवून उभी राहिली. मी हळूहळू त्याच्या मानेची पिशवी खाजवू लागले तेव्हा पूर्वीप्रमाणेच तोंडातील पेंडीचा खडा टाकून तो आपल्या खरखरीत जिभेने माझे गाल चाटू लागला. माझा आनंद गगनात मावेना. तो मला ठकू म्हणून तर नाही ना समजला? मी नागू तेल्याकडे वळून म्हटले, छे छे,
मुळीच नाही, ठकू म्हणाली. त्याला माणसाची चांगली पारख आहे. डोळ्यावर झाकण असलं तरी चाहुलीनच तो माणसाला ओळखतो आणि शिंग रोखून अंगावर येतो. शेजारी पाजारी त्याला मारकुटा बैल म्हणतात. पण तुला त्यानं ओळखलं. तुझी त्याची दोस्ती जमली. आता डोळे उघडून दाखवलं तरी तो तुला मारायचा नाही. मी त्याचे डोळे उघडण्याविषयी सांगताच ठकूने पायाने पेंडीचे तुकडे दूर सारीत त्याच्या डोळ्यावरील झाकण काढून घेतले. मानेला हिसडे देत देत त्याने डोळे मिचकावीत क्षणभर इकडे तिकडे पाहिले आणि पुन्हा माझे गाल चाटण्यास सुरुवात केली. वा, आता अगदी छान गट्टी जमली, मोठमोठ्याने हसत ठकू म्हणाली. आता येत आहात की मी जाऊ घरी? मध्येच पट्टेवाला मोठ्याने ओरडला. मलाही आईच्या रागाची आठवण झाली. जाते हं, येते बरं, म्हणत म्हणत आणि बैलाच्या अंगावरून हात फिरवीत फिरवीत मी झोपडी बाहेर आले. नागू तेल्याने पुढे येऊन लवून मुजरा केला. अशाच पुन्हा केव्हा तरी गरीबाच्या घरी पायधूळ झाडा, असे बोलत बोलत तो रस्त्यापर्यंत 4 पावले माझ्याबरोबर आला. भराभर पावले उचलीत मी घरच्या रस्त्याला वळले. चालत असताना पट्टेवाल्याची सारखी भुणभुण सुरू होती. बैलाशी कानगोष्टी करीत ठकू तिथेच राहिली होती. मी जात आहे याचेही तिला भान नव्हते. घराच्या दाराशी आले तो आई दारातच उभी असलेली मला दिसून आली. इतका वेळ होतीस कुठं गोदे? आई वस्कन ओरडून म्हणाली. शिपाई माणसासमोर मला तिने गोदे असे हे पहिल्यानेच संबोधिले. आईचा राग खरोखरच फार भडकला अशी माझ्या मनाची खात्री झाली. मी उत्तर देण्यापूर्वीच पट्टेवाला म्हणाला. माझा नाईलाज झाला बाईसाहेब. मी नको म्हणून किती वेळा सांगितलं तरी ताईसाहेब ऐकेनात मुळी. त्या शाळेतल्या ठकीबरोबर बंदरावरच्या नागू तेल्याच्या घाण्यावर गेल्या होत्या. तिथं पेंड खाल्ली बरं. यांनी पेंड खाल्ली. ताईसाहेबांनी पेंड खाल्ली. बैलाचं खाणं, तो हरामखोर ते देतो काय आणि ह्या खातात काय? आणि म्हणे गोड लागते खोबऱ्याची पेंड. आणि म्हणे बैलाशी दोस्ती जमली. रावसाहेबांच्या मुलीची कुणाशी दोस्ती जमली तर बैलाशी. तेलगुंड सांगतो काय आणि ह्या ऐकतात काय? स्वतः ताईसाहेब त्या बैलाला खरारा करू लागल्या. तिथं मी काय करणार? किती झालं तरी मी नोकर माणूस. स्वतःची मुलगी असती तर बखोटीला धरून ओढून काढून 2 धपाटे लगावले असते. इथं पडल्या ह्या ताईसाहेब. मूग गिळून स्वस्थ बसलो. नुसतं चला चला म्हणत होतो, पण ह्यांचा पाय काही केल्या तिथून हलेना. आई अगदी गंभीरपणे ऐकत होती. मी उंबरठ्याच्या आत काही पाऊल टाकले नव्हते. मी बाहेर उभी होते आणि आई 2 हात दाराला धरून उंबरठ्यावर पाय देऊन उभी होती. ती मध्येच म्हणाली, खरं काय? मी मानेनेच होकार दिला. तिने पुन्हा विचारले, तू पेंड खाल्लीस? तेल्याच्या घरची पेंड खाल्लीस? पुन्हा मी मानेने होकार दिला. एकदम आईने कडकडून माझे 2 गालगुच्चे घेतले. ह्या अनपेक्षित प्रकारामुळे मी स्तंभित झाले. पट्टेवाला माझ्याकडे पाहून डोळे मिचकावीत हसू लागला. आईने ह्यापूर्वी कधीच माझ्यावर असा हात टाकला नव्हता. पट्टेवाल्या देखत तिने माझे गालगुच्चे घेतले आणि ते पाहून त्याला समाधान वाटले. याचाच मला संताप आला. त्या संतापाच्या भरात मी धावत जाऊन पट्टेवाल्याच्या थोबाडीत एक भडकावून दिली. रागाने फणफणत आई एकदम बाहेर आली आणि एकामागून एक 4-5 रपाटे दिने मला हाणले आणि बखोटीला धरून मला घरात ओढून नेले. मी जवळजवळ तोंड घशीच पडणार होते, पण तशीच सावरून उभी राहिले आणि आईकडे वळून म्हणाले, ध्यानात ठेव आई, तू आज मला मारला आहेस. माझा अपराध काय आहे ते मला न सांगता शिक्षा केलीस. प्राण गेला तरी हे मी कधी विसरणार नाही. मी तशीच तणतणत आत गेले आणि बिछाण्यावर अंग टाकून रडू लागले. रडण्याचे उमाळ्यावर उमाळे येत असल्यामुळे माझा दम कोंडला जात होता. ते उमाळे अनावर होते. मारले म्हणून मी रडत नव्हते, पण मला निष्कारण मारले असे माझे मन मला ग्वाही देत होते. त्यातूनही नोकराच्या देखत माझा अपमान केला आणि तेही नोकराच्या सांगण्यावरून. माझे म्हणणे काय आहे हे मुळीच न ऐकता मला मार दिला, ह्याचेच मला मरणप्राय दुःख होत होते. इतरांप्रमाणे वाईट शब्द वापरण्याची मला सवय असती तर त्यावेळी मी आईला शिव्या दिल्या असत्या. नुसते दुष्ट, चांडाळ असे तरी म्हणावे असे मला वाटत होते, पण मी मन आवरून धरले. आईने केलेली चुकी आपण केली तर त्यात आपला काय मान राहिला असेच मला वाटले. आईने अविचार केला, पण आपण तसा न करता तिचा अपराध पोटी घालावा असा मनाच्या मोठेपणाचा विचार माझ्या बालबुद्धीतून वर उसळून आला. मी डोळे पुसले आणि इकडे तिकडे पाहिले. आई समोरच उभी होती. तिच्या डोळ्यातून टपटप आसवे गळत होती. एखाद्या मानी राणीचे अवसान आणून कमरेवर दोन्ही हात ठेवून
मी तिच्यासमोर उभी राहिले आणि ताठर नजरेने तिच्याकडे पाहू लागले. आईचा राग ह्यापूर्वीच निघून गेला होता. ती गुडघ्यावर बसली आणि मला घट्ट पोटाशी धरून माझे मुके घेत म्हणाली, जळले ते माझे हात. पट्टेवाल्याच्या बोलण्यानं मला संताप आला आणि मी तुझा गालगुच्चा घेतला. तितक्याच गंभीरपणाने मी म्हटले, मी तुझीच मुलगी ना, मला ही संताप आला आणि म्हणूनच मी पट्टेवाल्याच्या थोबाडीत दिली. जाऊ दे ते आता काहीच बोलायचं नाही, तिकडेही काही सांगायचं नाही. पट्टेवाल्याला मी चांगलं बजावून ठेवते. उठ, न्हाणीत जा आणि हातपाय धुवून ये. असे म्हणून आई चटकन स्वयंपाकघरात निघून गेली. त्या दिवसाची ही हकीकत बाबांच्या कानी गेली नाही.